रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण ऐकवित आहे. देही आसोनिया देव असा अभंग आहे. देही आसोनिया देव, वृथा फिरतो निर्दैव. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थ भ्रमी. व्यर्थ हिंडे तीर्थ ग्रामी, नाभी मृगाचे कस्तुरे. व्यर्थ हिंडे वनांतरे, देव आहे अंतर्यामी. साखरेचे मूळ ऊस, तैसा देही देव दिसे. देव आहे अंतर्यामी. दुधी असता नवनीत, नेने तयाचे मथित. तो का म्हणे मूढ जना, देही देव का पहाना. देव आहे अंतर्यामी. तुकाराम महाराज म्हणतात की देवाचं जे स्वरूप आहे ना, ते व्यापक आहे. देहात देव पाहायचं शिका. आपण बाहेर देव पाहतो, मंदिराच्या बाहेर देव नसतो अशी आपली कल्पना आहे. मंदिरात तर देव साकारलेला असतोच मूर्तीच्या रूपाने, पण बाहेरही विठ्ठल जळी स्थळी भरला असं संतांनी सांगितलेलं आहे. आणि भगवद्गीतासुद्धा तीच सांगते, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. भ्रामयन् सर्वभूतानां यंत्रारूढानि मायया. तेव्हा रूप आणि विश्वरूप पाहायचं शिका, पहा असा या अभंगात उपदेश आहे. काय म्हणतो या अभंग? देहे आसोनिया देव. देहामध्ये देव आहे. वृथा फिरतो निर्दैव, निर्गतः दैव यस्य सहा. दुर्दैवी माणूस उगीच फिरतोय, बाहेर शोधतोय. त्याला उदाहरण दिलं, देव आहे अंतर्यामी. व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. अंतर्यामी देव आहे, पण तीर्थात आणि वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन तो शोधतोय देवाला. उदाहरण देताना तिसरं चरण महाराज म्हणतात, नाभी मृगाचे कस्तुरे. त्या कस्तुरी मृगाच्या नाभिस्थानामध्ये सुगंधी कस्तुरी असते, पण त्याला असं वाटतं की हा वास कुठेतरी दुसरीकडे आहे, म्हणून तो सुंघे घास गंधी. दुनिया बनी है अंधे, जाने नहीं है नेरे. ईश्वर है पास तेरे. असा एक आपला व्हिडिओ मागे झालेला आहे, तर तो जरूर पहा. तर ते उदाहरण देताना महाराज म्हणतात, नाभी मृगाचे कस्तुरी. बेंबीमध्ये त्या हरणाच्या कस्तुरी असताना. व्यर्थ हिंडे वनांतरी. तो इकडे तिकडे उगीच वनात भटकत फिरतो की इथे असेल आणि तिथे असेल, या जाळीत असेल आणि त्या गवतामध्ये असेल. आणखीन एक उदाहरण देताना महाराज म्हणतात, साखरेचे मूळ ऊस. साखरेचं मूळ काय? ऊस आहे. ऊसातूनच साखर होते ना. तैसा देही देव वसे. तसा देव आहे. देव आहे अंतर्यामी. साखरेत, ऊसात जशी साखर असते आणि तसा आपल्या देहामध्ये देव आहे. आणखी एक उदाहरण महाराज देतात, दोधे आसता नवनीत. लोक म्हणतात देव दिसत का नाही, दिसत का नाही. मग 3 उदाहरण दिलेत महाराजांनी. दुधामध्ये असता नवनीत. दुधात लोणी आहे, दुधात तूप आहे, हे सगळं आहे, पण दिसत का नाही? तर महाराज पुढे म्हणतात, नेने तयाचे मथित. त्याचं मंथन आपण जाणत नाही,
मंथन विचार मंथन केलं की भगवंत आपल्या हृदयात आहे, मंथन केलं की तो विश्वात व्यापलेला आहे, म्हणजे अंतर्बाह्य सर्वत्र देव आहे असं आपल्याला दर्शन तेव्हा होतं. पण विचाराचं सद्गुरूच्या जवळ जाऊन ते मंथन केलं पाहिजे. जसं नवनीत त्या दुधामध्ये आहे, म्हणजे लोणी आहे, पण मंथन केल्यानंतरच ते बाहेर येतं. आणि ते जर आपण हे केलं तर मग त्याच्यातून तूप निर्माण होतं. शेवटी महाराज म्हणतात, तो का सांगे मूढ जना. हे कोणाला सांगतायत तुकाराम महाराज? तर मूढ जना, मूर्ख लोकांना सांगतात, की जे फक्त मंदिरापुरताच देव पाहतात. मंदिरात गेलं की म्हणतात, शिवी देतोस का रे, मंदिर आहे ना, मंदिरात शिव्या द्यायच्या नसतात. आणि बाहेर आलं की शिव्या देतात. अरे बाहेरही शिव्या द्यायच्या नसतात, बाहेरसुद्धा देव असतो. म्हणजे आचार हे जे सदाचार आहेत ना, ते बाहेरसुद्धा पाळायचे असतात. तेव्हा जनी जनार्दन संत जाणती वचन किंवा संत सांगती वचन. संत सांगतात की जन नोहे हा अवघा जनार्दन, इतकं संतांनी निकसून सांगितलेलं आहे. तुका सांगे मूढ जना, मूर्ख लोकांना तुकाराम महाराज सांगतात. देहे आसोने देही देव का पाहाना. देही देव का पाहाना असं प्रश्नचिन्ह आहे. देहामध्ये देव का तुम्ही पाहत नाही असा प्रश्न तुकाराम महाराजांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. तेव्हा त्यांना असं म्हणायचं आहे की देहातही देव आहे, तो सुद्धा पाहायचं शिका. बाहेरून अंतर्यामी व्हा, गडे उलट उलट माघारी, आतमध्ये सुद्धा डोळे लावून अंतर्याम शोधा, की ज्याच्या अस्तित्वाने आपण सर्व हे करत आहोत. असा जो आत्मदेव आहे ना, तो आतमध्ये आहे आणि बाहेरही व्यापलेला आहे. तेव्हा म्हणून तर नामदेवाला देवाने स्वतः सांगितलं पांडुरंगाने, की बाबाने तुला गुरुकडेच जायला पाहिजे. म्हणल्यावर देवा तू मला बोलतोच चालतोय सगळं असताना मला गुरु कशाला पाहिजे? नाही म्हणाले, मी जरी तुला साक्षात दिसत असतो, बोलत असतो, सगळं जेवत असलो तुझ्याबरोबर, तरी मी व्यापक आहे, सर्वत्र आहे, याचं दर्शन तुला होईल, ते ज्ञानानेच होईल. आणि म्हणून ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. आणि मग अंतर्बाह्य सगळीकडे परमात्मा जळीस्थळी भरलेला तो आपल्याला अनुभवाला येतो. पण ते गुरुच्या संगतीने आणि विचार मंथनाने येतो, हे तत्त्व ध्यानात ठेवा. आणि म्हणून 3 उदाहरणं देऊन, मृगनाभीच्या कस्तुरीचं, उसाचं आणि दुधाचं उदाहरण देऊन तुकाराम महाराजांनी आपल्याला ते पटवलेलं आहे. आपण अंतर्मुख होऊया आणि तसं करण्याचा प्रयत्न करूया, तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, समृद्ध व्हा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.